सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती सुलभ भारती मराठी यामध्ये पाठ 20वा मुलांनी काढलेली चित्रे हा पाठ अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण या पाठात आपल्याला एकूण किती चित्रे दिलेली आहेत ती बघूया। 1 2 3 4 5 आणि 6। तर ही 6 चित्रे आपल्याला दिलेली आहेत आणि आपल्याला ही चित्रे पाहायची आहेत व या चित्रांच्या आधारे आपल्याला चित्रवर्णन किंवा माहिती द्यायची आहे। तर चला तर मग सर्वप्रथम आपलं पहिलं चित्र बघूया। या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, आपल्याला या चित्राला लक्षपूर्वक बघायचं आहे, नीट बघायचं आहे आणि त्या आधारे आपल्याला याचे चित्रवर्णन करायचं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला दिसत आहे की एक कुंभार काय करत आहे, मडकी बनवत आहे किंवा मडकी तयार करत आहे। आपल्याला लिहायचं आहे या चित्रात कुंभार मडके बनवित आहे। आता या चित्रामध्ये हा बघितला आपण की हा कुंभार मडकी बनवित आहे। दुसरा कुंभार काय करत आहे, एक कुंभार ही जी मडकी आहे ही तपासत आहे किंवा विकत आहे। आपण याला तपासत आहे याच्यासाठी म्हणू कारण तयार केल्यानंतर ती योग्यरित्या तयार झालेली आहेत की नाही, सुकलेली आहेत की नाही हे पण बघायचं असतं। म्हणून एक कुंभार तयार झालेली मडकी तपासत आहे आणि ही जी कुंभाराची मुलगी आहे ही झाडाखाली खेळत आहे। ही कुंभाराची मुलगी झाडाखाली खेळत आहे। या प्रकारे आपल्याला या चित्राचे वर्णन करायचं आहे। तुम्हाला जर काही सुचत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही या खाली त्याचे वर्णन करू शकता। दुसरं चित्र आहे, आपल्याला हे चित्र लक्षपूर्वक बघायचं आहे। या ठिकाणी 3 कोंबड्या आहेत बघा, 1 2 आणि 3। तर सर्वात अगोदर या चित्रात 3 कोंबड्या आहेत हे आपण लिहिलं। त्यानंतर ही जी मोठी कोंबडी आहे हिने काय केलेलं आहे, आपल्या पिल्लाला पाठीवर घेतलेलं आहे। मोठ्या कोंबडीने आपल्या पिल्लाला पाठीवर घेतली आहे। ठीक आहे, या कोंबडीने आपल्या पिल्लाला पाठीवर घेतला आहे। तिसरं की ही जी कोंबडीचं पिल्लू आहे हे कोंबडीजवळ खेळत आहे। अजून तुम्हाला जर काही या पुढे लिहायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता। त्यानंतर आपलं तिसरं चित्र आहे। या चित्रामध्ये तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं तर आपल्याला भरपूर नारळाची झाडं दिसून येतात। तर या चित्रात खूप सारी नारळाची झाडं आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 अशी भरपूर नारळाची झाडं आहेत। हा जो एक मुलगा आहे हा काय करत आहे, हा मुलगा होडीवर बसून होडी चालवित आहे। काय करत आहे तो, होडीवर बसून होडी चालवित आहे आणि दुसरा मुलगा हा पतंग उडवीत आहे। त्यानंतर आता आपण चौथ्या चित्राकडे बघूया की या चित्रामध्ये हे डोरेमॉन नावाचं एक कार्टूनचं कॅरेक्टर आहे। आपण सर्व लहान मुलं डोरेमॉन बघताच, तर त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की या चित्रात डोरेमॉन आहे। त्यानंतर एक डोरोमी, ही जी डोरेमॉनची जी बहीण आहे ही डोरोमी नावाची मुलगी पण या चित्रात आहे आणि डोरेमॉन व डोरोमीसोबत खेळत आहे। ही जी मुलगी आहे ही काय करत आहे, डोरेमॉन व डोरोमीसोबत खेळत आहे। हा नोबिता नावाचं सुद्धा एक कॅरेक्टर आहे जे आपल्याला या चित्रात दिसत आहे। त्यानंतर 2 चित्र दिलेली आहेत। या 2 चित्रांचं जे वर्णन आहे तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे। हा डोरेमॉन आहे, हा नोबिता आहे, हा जियान आहे, ही सिजुका आहे आणि हे सिंचव असं काहीतरी कॅरेक्टर आहे। त्यानंतर या चित्रामध्ये एक आईस्क्रीमचं दुकान दिलेलं आहे। हा दुकानदार विचारतो आहे कोणता आईस्क्रीम पाहिजे, ही मुलगी त्याला उत्तर देते मँगो आईस्क्रीम। हा एक आंबे विक्रेता आहे, फेरीवाला आहे, तो आंबे घ्या आंबे अशा प्रकारे ओरडून आपले आंबे विकत आहे। तर हे सारे जे चित्र आहेत या चित्रांचं योग्यरित्या तुम्हाला वर्णन करायचं आहे। ठीक आहे, आता यानंतर पुढचा पाठ आहे बसस्थानक। काय आहे पाठाचं नाव, बसस्थानक। आता बसस्थानक हे तुम्ही लक्षपूर्वक बघा। या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेली आहे। या चित्रामध्ये काही शब्द पण दिलेले आहेत, चालक, वाहक, फेरीवाले, फळांचे दुकान, पुस्तकांचे दुकान, आपले शहर स्वच्छ ठेवा, उपहारगृह, सूचना फलक, ध्वनिक्षेपक, चौकशी कक्ष, आरक्षण कक्ष अशी काही शब्द दिलेले आहेत। सर्वप्रथम तुम्हाला या शब्दांची अर्थ शोधून काढायचे आहेत। त्यानंतर या आधारे तुम्हाला या बसस्थानकाचे वर्णन करायचे आहे। चला तर मग बघूया। खालील चित्र पहा, शब्दांचे अर्थ माहीत करून घ्या। या शब्दांच्या सहाय्याने तुमच्या शब्दात तुमचे अनुभव सांगा। तुम्हाला एका वाक्यात तुम्हाला काय करायचे आहे, शब्दांचे हे जे शब्द आहेत, हे जी पुढील शब्द आहेत चालक, वाहक, फेरीवाले, फळांचे दुकान, पुस्तकांचे दुकान, उपहारगृह, सूचना फलक, ध्वनिक्षेपक, चौकशी कक्ष, आरक्षण कक्ष यांचे तुमचे जे अनुभव आहेत ते एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचे आहे। किंवा जर तुम्हाला तुमचे अनुभव सांगता येत नसतील तर या शब्दांबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे।
चला तर मग बघूया की या शब्दांचे माझे अनुभव काय आहे. खालील चित्रे पहा, शब्दांचे अर्थ माहीत करून घ्या. या शब्दांच्या सहाय्याने तुमच्या शब्दात तुमचे अनुभव घ्या. आता चालक काय करतो? चालक हा बस चालवतो, कारण ते बस स्थानक आहे म्हणून तो बस चालवतो. दुसरा आहे वाहक काय करतो? वाहक हा तिकीट काढतो. वाहक म्हणजे कंडक्टर, चालक म्हणजे ड्रायव्हर. तर वाहक हा तिकीट काढतो. आता फेरीवाले म्हणजे काय होतात? जे फिरून फिरून आपल्या वस्तू विकतात त्यांना फेरीवाले म्हणतात. तर फेरीवाले फिरून वस्तू विकतात. फळांचे दुकान. आता फळांच्या दुकानात आपल्याला काय मिळतं? फळांच्या दुकानात फळं विकत मिळतात. म्हणजे तुम्ही जर बस स्थानकावर गेले असणार किंवा रेल्वे स्थानकावर गेले असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला फळांची दुकानं मिळतात. तर त्या फळांचे दुकानात फळं विकत मिळतात. पुस्तकांचे दुकान. पुस्तकाच्या दुकानात पुस्तके विकत मिळतात. उपहारगृहात खाण्याचे पदार्थ मिळतात. उपहारगृह म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आपण बसून किंवा उभे राहून आपण खाद्यपदार्थ खाऊ शकतो. तिथे खाण्याचे पदार्थ मिळतात. सूचना फलकावर सूचना लिहिलेली असते की बस किती वाजे येणार, किती वाजे सुटणार, त्यानंतर धूम्रपान करू नका, थुंकू नका, इथे तिथे थुंकू नका, घाण टाकू नका, अशा प्रकारच्या सूचना लिहिलेल्या असतात. ध्वनिक्षेपकावर सूचना ऐकू येतात. आता कित्येकदा असं होतं की काही लोकांना वाचता येत नाही, मग त्यासाठी आपण कोणती बस कोणत्या प्लॅटफॉर्मवर येत आहे याच्या ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना ऐकवतो, तर त्या ध्वनिक्षेपकावर सूचना ऐकू येतात. चौकशी कक्षात चौकशी केली जाते आणि आरक्षण कक्षात आगाऊ तिकिटांचे आरक्षण केले जाते. अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द आणि त्या शब्दात तुमचे अनुभव सांगायची आहेत किंवा त्या शब्दांची थोडक्यात माहिती द्यायची आहे. ठीक, धन्यवाद.